कसबा मतदारसंघातल्या 60 कोटींची जागा रवींद्र धंगेकर यांनी विकास करण्यासाठी घेतली। मात्र संबंधित जागा वक्फची असल्याचं सांगून भाजपच्या काही नेत्यांनी त्याविरोधात कोर्टात धाव घेतल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। त्यामुळे रवींद्र धंगेकर हे शिंदेच्या शिवसेनेत गेल्याचं राऊत म्हणाले। तर जागा घेतली त्यात कोणतेही चुकीचं काम केलं नसल्याचं धंगेकर म्हणतात। चुकीचं काम केलं असेल तर कारवाई करा असंही त्यांनी म्हटलंय। तर राऊतांचं विधान गांभीर्याने घेऊ नका असं खासदार नरेश म्हस्के म्हणाले। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। कसबा मतदारसंघातली 60 कोटींची जागा रवींद्र धंगेकर यांनी विकास करण्यासाठी घेतली। मात्र संबंधित जागा वक्फची असल्याचं सांगून भाजपच्या काही नेत्यांनी त्याविरोधात कोर्टात धाव घेतल्याचा आरोप आता संजय राऊतांनी केला। त्यामुळे रवींद्र धंगेकर हे शिंदेच्या शिवसेनेत गेल्याचं राऊत म्हणाले। तर जागा घेतली त्यात कोणतेही काम चुकीचं केलं नाही असं धंगेकर म्हणतात। त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले। त्यांच्या पत्नीला अटक होईल अशी त्यांना भीती वाटली आणि त्या भीतीपोटी विकास कामं रखडली। या सबबीखाली आमचे प्रिय रवींद्र धंगेकर हे शिंदे गटास प्यारे झाले। मी ज्या जागा विकत घेतली ती मी 6वा मालक आहे आणि आजही त्या जागेमध्ये मी ज्यांच्याकडनं जागा विकत घेतली तिथं सरकारी कार्यालय आणि सरकार त्या मालकाला भाडं देते, त्यांच्याकडनंच आम्ही जागा विकत घेतली। मग सरकार जर वक्फच्या जागेमध्ये जर भाड्याने जागा घेत असेल तर मग सरकारची त्यात चूक आहे का हे तुम्ही जरा तपासून घ्या। संजय राऊत, आपण कधीतरी विचार केला का? रवींद्र धंगेकर तर आता काँग्रेसमध्ये होते, पण यापूर्वी शिवसेनेचे जे नगरसेवक होते त्यांनी शिवसेना का सोडली, ते मनसेत आणि काँग्रेसमध्ये का गेले? कधीतरी हा विचार केला का? का त्यावेळी सुद्धा काहीतरी जमिनीचं मॅटर होतं का? संजय राऊत, पहिलं आत्मपरीक्षण करा। तुमचे पक्षप्रमुख कधी कोणाला भेटतात का? कधी त्यांना डायरेक्ट मातोश्रीला कोणाला जाता येतं का? तुमच्यासारख्या चमच्यांची गरज आणि पेनची गरज त्यांना भेटण्याकरता लागते।